आज आपल्याला माधवबागच्या शुगर डाएटवरती उपमा बनवायचा आहे. हे मिक्सिंग घेतलेलं आहे उपमाचं. त्यानंतर लागणारं साहित्य आपल्याला बघायचं आता. हा कांदा घेतलेला आहे, हा टमाटर घेतलेला आहे, हे गाजर घेतलेलं आहे, ही हिरवी मिरची घेतली आहे, हे हा कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली आहे, लिंबू घेतले आहे. इथं आपल्याला शेंगदाणे वापरायचे नाही आहेत. या ठिकाणी डाळ वापरली आहे. त्यानंतर गॅसवरती आपण इथं तूप घेतलेलं आहे, गाईचं तूप आहे. हे तूप घेतलेलं आहे. त्याला आपण आता थोडं फोडणी द्यायची आहे. आता जिरे घ्यायचे आहेत, मोहरी घ्यायची, याची फोडणी द्यायची आहे आपल्याला. कढीपत्ता टाकलेला आहे त्यामध्ये. त्यानंतर मिरची टाकायची आपल्याला. डाळ टाकली आहे. आपला डाळी थोडा लालसर कलर येतो, थोडंसं भाजायचे आहेत आपल्याला. चव येते त्याला. त्यामध्ये तेल अजिबात वापरायचं नाही आहे, खूप वापरायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये आता गाजर टाकलेला आहे आणि कांदा टाकलेला आहे. हा कांदा आपल्याला थोडासा लालसर असा भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये टमाटर घातलेलं आहे. त्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही बघितलेलं आहे, त्याप्रमाणे घ्यायचं आहे. तर थोडं याला वापरून घ्यायचं आपल्याला. कांदा पण आपल्याला आता थोडासा भाजलेला असं वाटत आहे बघा. आता आपल्याला बघून घ्यायचं आहे की कांदा भाजलेला आहे, सर्व भाजलेलं आहे बघायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे. आपल्याला अंदाज येतो की किती पाणी घ्यायचं आहे. एक पाऊण ग्लास पाणी घेतलेलं आहे. एक ग्लासची साईज आहे अशी. अंदाज आपण पकडायचा आहे. त्यानंतर आपल्याला चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला थोडं एक लिंबू पिळायचा आहे थोडासा. याची चव त्याला सर्व ठिकाणी लागते. नंतर पण घातली चालते, पण चवीदार होण्यासाठी लिंबू आत्ता घातलेला चांगला असतो. आणि ही कोथिंबीर आहे, ही नंतर आपल्याला वापरायची आहे. आता हे पाण्याला उकळी आणायची आपल्याला. मध्यंतर असं हलवायचं आहे. आता पाणी उकळलेलं असं लक्षात आलं की आपल्याला माधवबागचा मिक्स घ्यायचा आहे. ते आणि मिक्स आपण नेहमीगत ज्याच्यात जेवढं प्रमाण आहे तेवढंच घ्यायचं आहे. ते प्रमाण आपण आता यामध्ये घातलेलं आहे. आणि आपला नेहमीगत आपण जसं उपीट बनवतो तसं याला हलवायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. एक 8-10 मिनिट याला असं आपण मिक्सिंग करत राहायचं आहे. कमी फ्लेमवरती ठेवलं की छान बॉईल होऊन जातं. आता सगळं आपण मिक्सिंग हलवून घेतलेलं आहे. त्यावरती नंतर आपण त्याला झाकण ठेवायचं आहे. गॅस फ्लेम कमी ठेवलेली आहे. याला 1 मिनिट किंवा 2 मिनिट ठेवायचं आहे. मध्यंतर असं उघडून बघायचं आपल्याला कसं झालेलं, असं वापरलेलं आहे असं बघायचं. आणि याला असं एक ते 2 मिनिट ठेवायचं आहे आपल्याला. कोथिंबीर घालायची. आता आपल्याला 2 मिनटं झालेली आहेत. त्याला उघडायचं आहे, बघायचं. आता आपल्या लक्षात येते की शिजलेलं आहे असं. उपमा झालेला दिसतो आपल्याला. आता यावर आपल्याला आता गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केलेला आहे. चवीनुसार याला कोथिंबीर टाकलेली आहे. याला
चला आता आपला उपमा तयार झालेला आहे. त्याला सजावट केलेली आहे आपण अशी. लिंबाची फोड ठेवले आहे, चमचा दिला आहे. ते सजावट केल्यानंतर पेशंटला कसं होतं, खाण्यास थोडा इंटरेस्ट येतो. नेहमीच्या उपमापेक्षा ह्यामध्ये कॅलरी पण जास्त असतात, टेस्टी पण छान आहेत. अशा पद्धतीने हा तयार केलेला आहे.